न्याय मिळायला उशीर लागणं म्हणजे न्याय नाकारण्यासारखं आहे असे म्हणतात. पण जर 32 वर्षानंतर कळालं की संपूर्ण खटलाच चुकीच्या कायद्याखाली लढला गेला तर काय? छत्रपती संभाजीनगरच्या एका प्रकरणात नेमकं हेच घडलं. 400 सिमेंटच्या पिशव्या, 32 वर्षांचा संघर्ष आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाचा एक असा निकाल ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण पाहणार आहोत की तपास यंत्रणेची एक छोटीशी चूक आरोपीच्या कशी पथ्यावर पडली. बरोबर. खालच्या दोन्ही न्यायालयांनी दोषी ठरवणंही सर्वोच्च न्यायालयाने आरोपींना निर्दोष का सोडलं. आणि हो, एका सरकारी चुकीमुळे तुमचं किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाचं मोठं नुकसान झालंय का? हा प्रश्न महत्वाचा आहे. आणि हो, अशीच कायदेशीर आणि उपयुक्त माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जर तुमच्यावर चुकीच्या कायद्याखाली गुन्हा दाखल झाला तर स्वतःचा बचाव कसा करायचा. त्याची एक सोपी स्टेप बाय स्टेप यादीच देणार आहोत. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. हे प्रकरण ऐकूनच अंगावर काटा येतो. 32 वर्ष, हो, 400 सिमेंटच्या पिशव्यांसाठी एका माणसाच्या आयुष्यातील एवढी महत्वाची वर्ष वाया गेली. नेमकं काय होतं हे प्रकरण आणि याची सुरुवात कशी झाली? माझ्या अनुभवातून सांगतो, अशी प्रकरणं आपल्या व्यवस्थेवरचा एक मोठा प्रश्नचिन्ह आहेत. ही गोष्ट आहे 1994 सालची, छत्रपती संभाजीनगरमधील. 1994ची? हो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 400 सिमेंटच्या पिशव्यांचा गैरवापर झाल्याचा आरोप होता. प्रकरण साधं वाटत होतं, पण त्याचा प्रवास तो खूप मोठा होता. किती मोठा? अहो, ट्रायल कोर्टात 6 वर्ष, मुंबई उच्च न्यायालयात 14 वर्ष आणि सर्वोच्च न्यायालयात 11 वर्षांपेक्षा जास्त काळ हे प्रकरण चाललं. जबर. म्हणजे जवळजवळ 3 दशक. पण मला एक सांगा, ट्रायल कोर्ट आणि हायकोर्ट या दोन्ही न्यायालयांनी आरोपींना दोषी ठरवलं होतं. बरोबर. मग सर्वोच्च न्यायालयात असं काय वेगळं घडलं की निकाल 180 अंशात फिरला? आमच्या एका प्रेक्षकाने मागच्या भागात विचारलं होतं की खालच्या कोर्टाचे निर्णय वरच्या कोर्टात इतके का बदलतात. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे का? उत्तम प्रश्न विचारलात. आणि हो, हे अगदी तसंच उदाहरण आहे. आता कसं आहे ना, खालच्या दोन्ही न्यायालयांचा निष्कर्ष पुराव्यावर आधारित होता. अच्छा. आरोपी त्या सिमेंटच्या पिशव्यांबद्दल समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, म्हणून त्यांना दोषी ठरवण्यात आले. पण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाकडे एका वेगळ्याच आणि म्हणजे मूलभूत कायदेशीर दृष्टिकोनातनं पाहिलं. मूलभूत दृष्टिकोन म्हणजे नक्की काय? त्यांनी पुराव्यांवर नाही तर तपास यंत्रणेच्या एका मोठ्या चुकीवर बोट ठेवलं. तुम्हाला एक क्विट फॅक्ट सांगू का? हो, सांगा ना. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आज आपल्या देशातील जिल्हा न्यायालयांमध्ये 4.3 कोटींपेक्षा जास्त आणि उच्च न्यायालयांमध्ये 58 लाखांपेक्षा जास्त खटले प्रलंबित आहेत. बापरे. या प्रकरणासारखी अनेक प्रकरणं यात अडकलेली आहेत. तुमच्या गावात किंवा माहितीत असं एखादं वर्षानुवर्ष चाललेलं प्रकरण आहे का? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. हो, नक्की कळवा. पण तुम्ही म्हणालात तपास यंत्रणेची मूलभूत चूक, म्हणजे नेमकं काय चुकलं होतं? जरा सोप्या भाषेत आणि कायद्याच्या कलमांसहित सांगाल का? हो, सविस्तर बघूया. इथेच तर खरी मेघ आहे. सरकारी वकिलांनी आरोपींवर आवश्यक वस्तू कायदा म्हणजे एसेन्शियल कमॉडिटीज ऍक्ट अंतर्गत आरोप लावले होते. पण गंमत अशी की 24 मार्च 1994 रोजी ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी सिमेंट ही वस्तू त्या कायद्याच्या यादीत आवश्यक वस्तू म्हणून समाविष्ट नव्हती. काय सांगताय? हो, त्यामुळे मूळ कायद्याचा आधारच चुकीचा होता. अरे देवा. अगदी बरोबर. खरं तर त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या म्हणजे इंडियन पिनल कोडच्या चोरी किंवा मालमत्तेच्या अपहारासंबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करायला हवा होता. ही एक मोठी प्रक्रियात्मक चूक होती. अरे देवा. म्हणजे अंधेर नगरी चौपट राजासारखा प्रकार झाला हा तर. पण एक गैरसमज आहे की गुन्हा घडलाय हे सिद्ध झालं की शिक्षा होतेच. मग फक्त कायद्याचा कलम चुकल्यामुळे आरोपी निर्दोष सुटू शकतो का? हां, खूप मोठा गैरसमज आहे आणि तोच मला आज फोडायचा आहे. कायद्याच्या जगात काय घडलं या इतकंच ते कसं सिद्ध केलं हे महत्वाचं आहे. अच्छा. कायद्याची प्रक्रिया पाळली गेली नाही तर आरोपीला त्याचा फायदा मिळतो.
न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने हेच स्पष्ट केलं की जर आरोपाचा पायाच चुकीचा असेल तर त्यावर न्यायाची इमारत उभी राहू शकत नाही. वा, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. अशीच कायद्यातील गुंतागुंत सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हो, नक्की करा. भारी. म्हणजे कायद्याचं प्राथमिक ज्ञान असणं किती गरजेचं आहे यातून स्पष्ट दिसतंय. अगदी. समजा एखाद्या सामान्य नागरिकावर असाच खोटं किंवा चुकीच्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला तर त्याने घाबरून न जाता काय करायला हवं, यासाठी काही सोप्या पायऱ्या सांगाल का? नक्कीच. अशा परिस्थितीत काय करावं याची एक चेकलिस्टच देतो, जी प्रत्येकाने लक्षात ठेवावी. उत्तम. पायरी 1, शांत रहा. अजिबात घाबरू नका आणि पोलिसांच्या दबावाखाली कोणताही जबाब किंवा कबुली देऊ नका. हे महत्वाचं आहे. पायरी 2, FIR म्हणजे FIR ची प्रत मिळवा. पोलीस स्टेशनमधून FIR ची प्रमाणित प्रत ताबडतोब मिळवा आणि त्यावर कोणती कलमं लावली आहेत ते तपासा. अच्छा. पायरी 3, तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घ्या. वेळ न घालवता एका अनुभवी वकिलाची भेट घ्या आणि त्यांना सर्व खरी माहिती द्या. बरोबर. पायरी 4, आरोपांचा अभ्यास करा. तुमच्यावर लावलेली कलमं आणि त्यातील कायदेशीर तरतुदी काय आहेत हे स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. नक्कीच. पण या सगळ्या प्रकरणामुळे आणि दिरंगाईमुळे सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास उडत नाही का? अगदी बरोबर. हाच मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वतः अनेकदा याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 32 वर्ष म्हणजे एका व्यक्तीची उमेदच संपून जाते. खरंय. या प्रकरणात आरोपी निर्दोष सुटले, पण त्यांची गेलेली वर्ष कोण परत आणणार? बरोबर. अर्थात यावर उपाय म्हणून ई-कोर्ट, व्हर्च्युअल सुनावणी असे प्रयत्न सुरू आहेत. पण कर्मचाऱ्यांची कमतरता आणि कायद्यांची गुंतागुंत या मोठ्या समस्या अजूनही आहेत. ही माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला आपल्या न्यायव्यवस्थेत जलद न्यायासाठी काय बदल आवश्यक वाटतात? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की मांडा. हो, आम्हाला तुमची मतं ऐकायला आवडतील. तर आज आपण छत्रपती संभाजीनगरच्या या 32 वर्षे चाललेल्या प्रकरणातून पाहिलं की कायद्याच्या प्रक्रियेतील एक छोटीशी चूक निकालावर किती मोठा परिणाम करू शकते आणि दिरंगाईमुळे न्यायाचा मूळ हेतूच कसा हरवून जातो. अगदी. आपण चुकीच्या आरोपांपासून स्वतःचा बचाव कसा करावा याच्या महत्त्वाच्या पायऱ्याही शिकलो. आणि जाता जाता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. जी. सरकार योजना आणते, कायदे बनवते, पण खरी ताकद तुमच्या आमचा जागरूक राहण्यात आहे. आपला हक्क आणि कायदा जर आपल्याला माहीत असेल तर व्यवस्थेतील चुकांचा फटका आपल्याला बसणार नाही. जागरूक नागरिकच खऱ्या अर्थाने न्यायाचा हकदार असतो. खूप छान सांगितलं. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत सखोल मार्गदर्शन हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. हो, चॅनलला नक्की भेट द्या. पुढच्या भागात आम्ही कोणत्या विषयावर बोलावं असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अधिक सविस्तर चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. हो, तिथे आपण आणखी चर्चा करू शकतो. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, कुटुंबाला आणि गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवी. तुमची एक छोटीशी कृती कोणाला तरी मोठ्या कायदेशीर त्रासातून वाचवू शकते. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. हा व्हिडिओ आठवणीनं इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही म्हणजे ज्ञानाची मोफत वाहणारी नदी जी प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. बरोबर. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.